सायकलिंगचं शहर इथपासून आताची ओळख पुण्याची आहे ते वाहतूक कोंडीचं शहर अशी पुण्याची वाढ ही अत्यंत अनियंत्रित पद्धतीने होतीये। नाही, मुळात शिक्षण मंत्री होण्यासाठी शिक्षणात त्यांनी काहीतरी केलेलं असलं पाहिजे। दुर्दैव आज विद्यापीठासारख्या सुद्धा संस्था या राजकारणाचे अड्डे झालेत। अशी कमीत कमी पुणे जिल्ह्यामध्ये 4 ससून निर्माण होण्याची गरज आहे। आज महापालिकेने एक योजना आणली आहे, नदीकाठ सुधार योजना। नदीकाठ सुंदर करणं ही आजची गरजही नाही, पण महापालिका मात्र असल्या दिखाऊ प्रकल्पांवर 5000 कोटी रुपये खर्च करणार आहे। पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली एकमेव व्यवस्था असलेली PMPML आणि त्याची परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आणि दरिद्री आहे असंच म्हणायला पाहिजे। पुण्याची PMPML ही मला वाटतं भारतातली सगळ्यात महागडी बस व्यवस्था आहे। नाही, मुळात स्मार्ट सिटी म्हणजे काय हेच आमच्या लोकांना कधी कळलं नाही आणि याला एकच कारण ते म्हणजे प्रशासनाला असलेली मरगळ आणि राज्यकर्ते 5 वर्षातून एकदा मतदान केलं म्हणजे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य संपलं असं लोक जोपर्यंत मानतायत तोपर्यंत ह्या परिस्थितीत सुधारणा होणार नाही। आता मी जवळपास गेली 60 वर्ष पुण्यातच आहे, त्यामुळे पुण्याचं स्थित्यंतर बघितलेत। म्हणजे एकेकाळचं सायकलिंगचं शहर इथपासून आताची ओळख पुण्याची आहे ते वाहतूक कोंडीचं शहर अशी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत डबघाईला आलेली अशी, प्रदूषण हवेचं खूप असलेली अशी, म्हणजे एकेकाळचं शांत निवांत निसर्गरम्य पुणे शहर सगळ्या प्रकारच्या ज्येष्ठ नागरिकांना आपलं वाटणारे शहर हे आता दुसऱ्या टोकाला जाऊन पोचलंय आणि एक अतिशय ट्रॅफिकनी गजबजलेलं आणि बेशिस्त काही प्रमाणात ट्रॅफिक असलेलं असं शहर म्हणून ओळखलं जातंय। ही दुर्दैवाची गोष्ट आहे, पण ही वस्तुस्थिती आहे हे आपल्याला मान्य केलं पाहिजे। नाही, मुळात कसं झालंय की पुण्याची वाढ ही अत्यंत अनियंत्रित पद्धतीने होतीये। एकीकडं ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी संख्या पुण्यात येते, दुसरीकडं फार मोठ्या प्रमाणावर मायग्रेशन ग्रामीण भागातनं पुण्यात होते आणि ह्या सगळ्यामुळे पुण्याची लोकसंख्या अनियंत्रित पद्धतीने वाढते आणि या सगळ्याचा ताण कुठेतरी पुण्याच्या सगळ्याच इन्फ्रास्ट्रक्चरवर, मग ते पाणी असो, सांडपाणी व्यवस्थापन असो, रस्ते असोत, ट्रॅफिक असो, या सगळ्यावरच होतो आहे। आजची परिस्थिती अशी आहे की पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामं, विशेषतः रिडेव्हलपमेंटची कामं सुरू आहेत। अक्षरशः FIR TDRची खैराच होती आहे आणि त्याच्यामुळं बांधकामांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळाल्यामुळे लोकसंख्या आणखीन पुण्यामध्ये आकृष्ट व्हायला लागली आणि त्याचा परिणाम हे शहराचं एकंदरच इन्फ्रास्ट्रक्चर हे कमी पडण्यात आणि त्याहीपेक्षा जास्त शहर अत्यंत गजबजलेलं होण्यामध्ये झालेली आहे। ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करायला पाहिजे। पुण्याला पाण्याचा तुटवडा हा आत्ताच खरं म्हणजे काही प्रमाणात भासायला लागलाय, तो आणखीन 10 वर्षात नक्की भासेल, कारण पुण्याची लोकसंख्या याच पद्धतीने वाढत गेली तर ते अजून 10 वर्षामध्ये 1 कोटीवर जाऊन पोहोचेल आणि 1 कोटी लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्या एवढी आपल्याकडे व्यवस्थाच नाही। कारण पुण्याला जी धरणं आहेत 29 TMC पाणी त्याच्यामध्ये साठतं, त्यातलं निम्मं पाणी कमीत कमी हे शेतीला द्यावं लागतं आणि उरलेलं निम्मं पाणी फक्त पुणे शहराला मिळतं। म्हणजे आजच ते जेमतेम पुरतंय किंवा थोडंसं कमी पडतंय म्हटलं तर 10 वर्षात लोकसंख्या 1.5 वाढली अजून तर हे पाणी पुरणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। मग याला उपाय काय आहे? याला उपाय एक आहे की जेवढं पाणी पुणे शहर वापरतं या पुढच्या काळात ते आणखीन वाढत गेलं तरीसुद्धा त्याचं जे सांडपाण्यात रूपांतर होतं ते सांडपाणी बऱ्यापैकी शुद्ध करून, निदान शेती योग्य करून जर शेतीला आम्ही सोडू शकलो तर शेतीची रिक्वायरमेंट पण भागेल आणि पुणे शहराची तहान पण भागेल। असं होऊ शकतं, हे पुण्यातच फक्त आजपर्यंत झालेलं सुद्धा आहे। म्हणजे आज संबंध देशात पुणे महापालिका ही एकमेव महापालिका अशी आहे की जी आपलं 550 MLD एवढं सांडपाणी हे शुद्ध करून, शेतीयोग्य शुद्ध करून असं मी म्हणेन, हे कालव्यामध्ये सोडतं आणि ते दौंडपर्यंत पोचतं शेतीची तहान भागवण्यासाठी। जे 550 MLD पाणी आपण सोडतोय त्याच्याऐवजी या पुढच्या काळामध्ये ते जवळपास 1500 MLD पाणी हे शेतीयोग्य शुद्ध करून जर आपण कालव्यात सोडू शकलो आणि ते पाणी जर वापरू शकलो पुढच्या शेतीसाठी तर मला वाटतं पुढची आणखीन एक 20-25 वर्ष तरी पुण्याला पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही। दुसरा भाग त्यातला असा आहे की जे पाणी आज पुण्यामध्ये वापरलं जाते तेही काही प्रमाणात जास्ती आहे, मोठ्या प्रमाणावर गळती आहे। महापालिकेने 40% गळती स्वतःच कबूल केली आहे। ही गळती आहे का चोरी आहे हा वेगळा विषय आहे, पण एकीकडे पुण्यामध्ये खूप पाणी असं म्हणतात आणि दुसरीकडे आजही फ्रिंज एरियाजमध्ये मोठ्या प्रमाणावर टँकरचा वापर चाललाय।
टँकर माफिया प्रचंड प्रमाणात लोकांना लुटतायत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे कुठेतरी पाण्याचं नियोजन निश्चितपणे चुकतंय. ते अतिशय चांगलं आणि काटेकोर करण्याची गरज आहे. आणि सांडपाणी शुद्धीकरण व्यवस्थापन हेही तितकंच चांगलं होण्याची गरज आहे, हे नक्कीच मान्य करायला पाहिजे. निश्चितपणे अपयशी ठरली आहे, कारण आज तुम्ही जर बघितलं तर पुण्याचं जे सांडपाणी आहे ते सांडपाणी शुद्ध करून नदीत सोडण्यासाठीची जी जायका योजना होती, त्याकरता केंद्र सरकारकडनं 900 कोटी रुपये पुण्यासाठी येणार होते. ते येऊ पण घातलेत, पण त्याचं टेंडरिंग प्रोसेसच 5 वर्ष चालली. आणि त्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की त्या योजनेचं जे 1000 कोटीचं बजेट होतं ते आता 1500 कोटीवर जाऊन पोहोचलं आहे. आणि त्यामुळे जे संपूर्ण केंद्र सरकारच्या फंडिंगमधनं होणार होतं तिथे आता जवळपास 30% पैसे पुणेकरांना टाकायला लागणार आहेत. दुसरं म्हणजे तोपर्यंत पिण्याच्या पाण्याचा वापर वाढत गेला, त्यामुळे सांडपाणी जास्त निर्माण व्हायला लागलं. आणि त्यामुळे जायका प्रकल्प जेव्हा 2025-26 मध्ये पूर्ण होईल तेव्हा सुद्धा परिस्थिती हीच असेल की पुण्याचं जेमतेम 60% सांडपाणी शुद्ध होऊन नदीत जाईल. उरलेलं 40% पाणी हे परत एकदा अशुद्ध पाणीच नदीत जाईल. आणि नदी मात्र गटारगंगा आजही आणि उद्याही तशीच राहील. ह्याकरता महापालिकेने जे नियोजन करायला पाहिजे ते महापालिका निश्चित कमी पडली आहे. आज महापालिकेने एक योजना आणली आहे, नदी काठ सुधार योजना. हे म्हणजे पेशंट ICUमध्ये आणि त्याला कुठंतरी पावडर कुंकू करण्याचा प्रकार आहे. आज पहिली गरज आहे ते पाणी स्वच्छ शुद्ध करून नदीत जाणं. नदीकाठ सुंदर करणं ही आजची गरजही नाही, पण महापालिका मात्र असल्या दिखाऊ प्रकल्पांवर 5000 कोटी रुपये खर्च करणार आहे. आज पुण्यापासून उजनीपर्यंत जेवढी पुढची गावं आहेत ती सगळी हे घाणेरडं पाणी नदीतलं घेत आहेत. आणि त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात रोगराई आहे. ही वस्तुस्थिती असताना सुद्धा जे लक्ष पाणी शुद्ध करून नदीत सोडणार असायला पाहिजे, त्याऐवजी ते नदीकाठ सुधारसारख्या तद्दन अतिशय टाकाऊ प्रकल्पांकडे गेलं असल्यामुळे कुठेतरी पैसे मात्र खर्च होत आहेत पण त्याचा उपयोग होत नाही, अशा प्रकारची वस्तुस्थिती सगळ्यांना दिसतीये. नाही, मुळात असं आहे की नदी पात्र हे पूर्णपणे अतिक्रमण मुक्त असलं पाहिजे. नदी फ्री फ्लोईंगच असली पाहिजे. मात्र नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर भराव टाकणे, अतिक्रमण करणे, त्याच्यामध्ये राडारोडा टाकणे हे इतकं वाढलेलं आहे की एकेकाळी या नदीमधनं 1,00,000 क्युसेक्स एवढं पाणी सोडलं तरी फार मोठा पूर येत नव्हता. तो आता 60,000 क्युसेक्स पाणी सोडल्यावरच येतोय. म्हणजे याचा अर्थ 40% नदीची वहन क्षमता कमी झाली आहे. ही वहन क्षमता कमी होण्यामागची मगाशी सांगितलेली जी सगळी कारणं आहेत ती संपूर्णपणे मानवनिर्मित आहेत. त्याच्यात कुठेही निसर्गाचा संबंध नाही. आणि तिथे त्याला आळा घालण्यात किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यात 100% पुणे महापालिका कमी पडलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. नाही, मेट्रो ही एका ठराविक रूटवर आहे हे आपल्या लक्षात घेतलंच पाहिजे. त्यामुळे त्याची प्रवासी संख्या तेव्हाच वाढेल जेव्हा त्याच्यासाठीचे फीडर रूट चांगले तयार होतील आणि त्याकरताची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकी चांगली होईल. मग ते रिक्षा सर्व्हिस असो किंवा बस सर्व्हिस असो, मेट्रो स्टेशनपासून ते लोकांच्या घरांपर्यंत जाणारी यंत्रणा ही तेवढीच चांगली, सक्षम आणि मुख्य म्हणजे स्वस्त असली पाहिजे. आज त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली एकमेव व्यवस्था असलेली PMPML. आणि त्याची परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आणि दळिद्री आहे असंच म्हणायला पाहिजे. आज पुणे शहराला जेवढी PMPMLची बसेसची संख्या आवश्यक आहे त्याच्या निम्म्या संख्येने सुद्धा आज बस पुणे शहरामध्ये पळत नाहीत. त्यामुळे पुणे शहरात वाहनांचं प्रमाण इतकं आहे म्हणजे आज माणशी एक वाहन अशी पुण्याची परिस्थितीची संबंध जगात सुद्धा कुठे नसेल. आज 42 लाख दुचाकी वाहनं या पुणे शहरात आहे, जेव्हा की पुण्याची लोकसंख्या जेमतेम 42 लाख आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण व्यवस्थित केली तरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण फक्त मेट्रोवर प्रचंड पैसा खर्च करायचा आणि PMPML मात्र सावत्र ट्रीटमेंट द्यायची आणि त्यांना दुर्लक्षित ठेवायचे, ह्या प्रकारच्या धोरणांमुळे कुठेतरी आज सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत कमजोर झाली आहे. जिथं आवश्यक आहे तिथं ती मिळत नाही आहे. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या तुटवड्यामुळं लोक वैयक्तिक वाहनांकडे वळत आहेत. परत एकदा वाहतूक कोंडीला तोंड देत आहेत, प्रदूषणाला तोंड देत आहेत. हे दुष्टचक्र आहे आणि हे थांबायचं असेल तर PMPML ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत चांगली झाली पाहिजे. आणि त्याकरता येणारा खर्च हा मेट्रोपेक्षा खूप कमी असेल. पण राज्यकर्ते, धोरणकर्ते, प्रशासन, राजकीय पक्ष या कोणालाही त्याच्यात तेवढा इंटरेस्ट नाही, ही वस्तुस्थिती आपल्याला कुठेतरी दिसून येते.
वाहतूक व्यवस्था, पुणे हे सर्क्युलर शहर आहे, ते मुंबईसारखं त्याला आपण लिनियर शहर म्हणतो तसं नाही. त्यामुळे मेट्रोची जरी अजून 2-3 रूट आत्ता प्रगतीपथावर असले आणि ते होतीलही, त्यांनी एक 10-15% नक्की प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. नाही होणार असं मी अजिबात म्हणत नाही. पण उरलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर PMPML सारखी जी आत्ताची वाहतूक व्यवस्था आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, एकमेव बस वाहतूक व्यवस्था, ती सक्षम करण्याला पर्याय नाही आहे. कारण शेवटी फीडर रूट्स असतील किंवा बाकीच्या भागांमध्ये लोकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होण्याची परिस्थिती असेल, ती तेव्हाच निर्माण होऊ शकते जेव्हा PMPML अत्यंत सक्षम, सुरक्षित आणि त्याहीपेक्षा म्हणजे स्वस्त असेल. आज अनेक मोठ्या शहरांमध्ये अतिशय स्वस्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, बस व्यवस्था आहे. पुण्याची PMPML ही मला वाटतं भारतातली सगळ्यात महागडी बस व्यवस्था आहे आणि त्यामुळे लोकांना नाईलाजानी स्वतःच्या वाहनांकडे वळायला लागते. म्हणून कुठेतरी या व्यवस्थेला बळकटी देणं आणि ही व्यवस्था सक्षम करणं, स्वस्त करणं आणि सुरक्षित करणं आणि भरवशाची करणं ही आत्ताची काळाची गरज आहे. मुळातच दुर्दैव पुण्याचं असं आहे की सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अत्यंत पुअर आहे. त्यामुळे अगदी गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांना खाजगी आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून राहावं लागतं आणि ती प्रचंड महागडी आहे. म्हणजे अनेक वर्षापासून संबंध पुणे जिल्ह्यासाठी एक सार्वजनिक आरोग्य व्यवस्था असलेलं हॉस्पिटल ते म्हणजे ससून. ती व्यवस्था अत्यंत कमी पडते. अशी कमीत कमी पुणे जिल्ह्यामध्ये 4 ससून निर्माण होण्याची गरज आहे. ती निर्माण झाली तर कुठेतरी सामान्य माणसाला या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा लाभ घेता येईल, ती त्याला परवडेल. आत्ता करोना काळात आपण बघितलं की काय अवस्था झाली होती पुण्यासारख्या शहराची. मला वाटतं आम्ही अजूनही सक्षम झालेलो नाही अशा कुठल्या एखाद्या पॅन्डेमिकला तोंड द्यायला. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ज्या प्रकारे सक्षम असायला पाहिजे, जेवढ्या मोठ्या प्रमाणावर तिने लोकांना सेवा दिली पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर दिली जात नाही आहे, ही पण आपल्याला वस्तुस्थिती मान्य करायला पाहिजे. पुणे महापालिका खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करते सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर, पण त्याचा उपयोग होत नाही आहे कारण ते खर्च अनेकदा अनाठायी होत आहेत. त्यामुळे त्याच्यावर कुठेतरी अंकुश असणं आणि लोकांना हवी असलेली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था निर्माण करणं हे आजचं खरं आव्हान आहे असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज पुणे एवढं वाढलं आहे की पुण्यामध्ये कमीत कमी 5 ससूनसारखे हॉस्पिटल्स निर्माण होण्याची गरज आहे, जी आयदर पूर्णपणे मोफत किंवा अतिशय वाजवी दरामध्ये लोकांना आरोग्य सेवा देतील. ती निर्माण झाली तर लोकांना आरोग्य व्यवस्थेवर एक चांगल्या प्रकारे अवलंबता येईल सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर. दुसरा भाग असा आहे की औषध व्यवस्था, औषधं प्रचंड महाग झालेली आहेत. त्यामुळे औषध व्यवस्था त्याच्याकरता जी महापालिका आज थोडीफार तुटपुंजी व्यवस्था करते ती आणखीन सक्षम होणं आवश्यक आहे. शहरी गरीब योजनेसारख्या ज्या योजना आहेत पुणे महापालिकेच्या, त्या सक्षमपणे आणि चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचतील आणि जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवता येईल अशा प्रकारे राबवण्याची गरज आहे. त्याहीपेक्षा आज पुणे महापालिकेने अनेक रुग्णालयांबरोबर जे करार केलेले आहेत, खाजगी रुग्णालयांबरोबर किंवा धर्मादाय आयुक्तांनी खाजगी रुग्णालयांवर जी बंधनं घातलेली आहेत की गरिबांना मोफत ट्रीटमेंट द्या, ही होत आहेत का नाही हे बघण्याची सक्षम आरोग्य व्यवस्था जर पुणे महापालिकेने तयार केली तर मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर गरिबांना त्याचा फायदा होईल आणि ती अपेक्षा खरं म्हणजे या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडनं करणं याच्यात काहीच चुकीचं ठरणार नाही. पुण्यामध्ये आज शिक्षण व्यवस्था भरपूर आहे, भरपूर शिक्षण संस्था आहेत, पण त्यातल्या 90% शिक्षण संस्था या खाजगी आहेत. त्यामुळे त्यांचं शिक्षण चांगलं असलं तरी त्याचा उपयोग सर्वसामान्याला होत नाही कारण त्याला ते परवडतच नाही. मग सामान्य माणसाला परवडेल अशी शिक्षण व्यवस्था ही निर्माण करणं हे खरं आजचं आव्हान आहे असं म्हणूया आपण. आजही पुणे महापालिकेच्या शाळा आहेत, परंतु त्या शाळांची अवस्था इतकी वाईट आहे, तिथल्या शिक्षणाचा दर्जा अतिशय वाईट आहे. म्हणजे महापालिका एकीकडे वर्षाला 300-350 कोटी रुपये हे या सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेवर खर्च करते, पण त्या प्रमाणामध्ये त्याचा उपयोग होताना दिसत नाही आहे. आणि मग अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था कुठेतरी अप टू PG लेव्हल निर्माण करणं आणि ती दर्जेदार निर्माण करणं ही खरी काळाची गरज आहे. मला असं वाटतं सामान्यांना शिक्षण आवाक्यात यायचं असेल आणि अगदी कुठल्याही प्रकारचं शिक्षण त्यांना घेण्यासाठी सुद्धा उपलब्धता व्हायची असेल तर सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेवर खर्चही वाढवला पाहिजे आणि ती सक्षमपणे चालेल हे बघण्याची यंत्रणा पण निर्माण केली पाहिजे.
साधारणपणे जेव्हापासून सरकारने शिक्षणाच्या खाजगीकरणाला सुरुवात केली आणि शिक्षण देणं ही आपली प्राथमिक जबाबदारीच नाही अशा प्रकारे अंग झटकायला सुरुवात केली, तेव्हापासून ही परिस्थिती निर्माण व्हायला लागली. कारण मग मोठ्या प्रमाणावर खाजगी संस्था आल्या, मग त्या त्यांच्या पद्धतीने शिक्षण देत आहेत, त्या त्यांच्या पद्धतीने फिया आकारतायत आणि त्या फिया हा खरा मोठा प्रॉब्लेम आज पालकांपुढं विद्यार्थ्यांपुढचा आहे. पण त्यांच्यापुढं पर्याय उरलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कुठेतरी ही व्यवस्था ढासळायला सुरुवात सरकारने शिक्षणातनं लक्ष काढून घ्यायला सुरुवात केल्यापासून झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. दुर्दैव आज विद्यापीठासारख्या सुद्धा संस्था या राजकारणाचे अड्डे झालेत. सर्व पक्षीय इकडून तिकडून त्या विद्यापीठात येण्याचा प्रयत्न करतात. विद्यापीठाचे जे गव्हर्निंग काउन्सिल आहे, विद्यापीठाच्या या सगळ्या ज्या व्यवस्था चालवणाऱ्या यंत्रणा आहेत त्या पूर्णपणे राजकीय असल्या पाहिजेत. राजकीय मंडळींचा तिथं शिरकाव असता कामाचा नाही. तिथं फक्त शिक्षण तज्ज्ञ, शिक्षणातलेच जे लोकांना इंटरेस्ट आहे आणि ज्यांना काहीतरी विजन आहे अशीच लोकं तिथं आली पाहिजेत. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विद्यापीठही कुठंतरी राजकारणाचे अड्डेच राहतील आणि मग त्यामुळे ज्या दर्जाचं शिक्षण किंवा दर्जा राखण्यासाठीच्या ज्या व्यवस्था या कुठल्याच गोष्टी या विद्यापीठांकडनं होत नाहीत आणि त्याचा परिणाम निश्चितपणे शिक्षणावर आजच नाही तर तो उद्याही तसाच राहणार आहे. हे दुर्दैव आहे. नाही, मुळात शिक्षण मंत्री होण्यासाठी शिक्षणात त्यांनी काहीतरी केलेलं असलं पाहिजे. ही बेसिक अपेक्षाच आपल्याकडे कुठं पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळं शिक्षण मंत्री हे अन्य मंत्र्यांसारखेच एक मंत्री एवढंच त्यांचं काम असतं. त्यामुळे ते बरेचदा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर अवलंबून असतात. प्रशासन अधिकारी जे सांगतील तोच अजेंडा ते राबवतात. त्यांना स्वतःची अजेंडा, स्वतःची विजन अशा प्रकारचं खूप मोठ्या प्रमाणावर आहे असं दिसून तरी येत नाही. त्यामुळे शिक्षण ज्यांना चांगल्या प्रकारे आवडतंय, समजतंय अशा व्यक्तींना शिक्षण मंत्री करणं ही खरं म्हणजे आजची गरज आहे. पण तसं मात्र कधीच गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला दिसून आलेलं नाही. नाही, पुण्याचं शिक्षणामध्ये भविष्य नक्की उज्ज्वल आहे. कारण आज पुण्यामध्ये सर्व विषयातल्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत. त्या सरकारी आहेत, त्या खाजगी आहेत, अभिमत विद्यापीठं आहेत, खाजगी विद्यापीठं आहेत. त्यामुळे पुण्याचं नाव शिक्षणामध्ये नक्कीच वर असेल, कायमच वर राहील. पण त्याच्या जोडीला ते जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा कसा होईल हे बघण्याचा प्रयत्न जर केला तर इथली शिक्षण व्यवस्था ही कदाचित जगातली एक नंबर होऊ शकते. नाही, मुळात स्मार्ट सिटी म्हणजे काय हेच आमच्या लोकांना कधी कळलं नाही. राजकारण्यांनाही कळलं नाही आणि प्रशासन अधिकाऱ्यांनाही कळलं नाही. स्मार्ट सिटी जी पुण्यामध्ये जी राबवायचं ठरवलं होतं तेव्हा स्मार्ट सिटी पूर्ण शहर करायचंच नव्हतं. फक्त 2 भाग पुण्याचे, बाणेर, बालेवाडी, औंध हा जो प्रभाग आहे एवढाच फक्त स्मार्ट होणार होता 5 वर्षामध्ये. त्यानंतर टप्प्याटप्प्याने 5-5 वर्ष करत अख्खं पुणं व्हायचं होतं. म्हणजे ते 50-60 वर्षाचा प्रोजेक्ट होता. मुळात बाणेर, बालेवाडी, औंध का निवडलं हेही कोणाला माहीत नाही. परंतु त्यातले त्यात विकसित भाग तो आहे त्यामुळे तो कदाचित चांगलाच लवकर करता येईल, दाखवता येईल म्हणून निवडला असेल. पण 5 वर्षात तेही काम होऊ शकलं नाही आणि त्यामुळे स्मार्ट सिटी ही फक्त कागदावर राहिली. काही रस्ते फक्त थोडेसे मोठे करणं, फुटपाथ मोठे करणं अशा किंवा काही इलेक्ट्रिक बस आणणं अशा काही दिखाऊ छोट्या छोट्या गोष्टी सोडल्या तर ज्या पद्धतीने स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे होती तसं काहीही झालेलं नाही. ही दुर्दैवी परिस्थिती आहे आणि आता तर स्मार्ट सिटी योजना गुंडाळल्यातच जमा आहे. केंद्र सरकारपासून सगळ्यांनीच त्याच्यातला अंग काढून घ्यायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे आताची जी नुकती जाहीर झालेली परिस्थिती आहे त्याप्रमाणे स्मार्ट सिटी आता बरखास्त होऊन ते सगळी कामं आता पुणे महापालिकेकडेच येणार आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेचा कारभार ज्या पद्धतीने चालतो त्याच पद्धतीने स्मार्ट सिटीची सोकॉल्ड जी काही थोडीफार कामं झाली आहेत ती पण चालणार आहेत. म्हणजे ज्या उद्दिष्टांसाठी हे केलं होतं ते उद्दिष्ट पूर्णपणे फसलं आहे असं आपल्याला आत्ता समोर दिसतंय. आणि याला एकच कारण ते म्हणजे प्रशासनाला असलेली मरगळ आणि राज्यकर्ते किंवा सत्ताधारी विशेषतः हे त्यांच्यावर वचक ठेवण्यात आणि मुख्य म्हणजे ही योजना समजून घेण्यातच पूर्णपणे अपयशी ठरले आणि म्हणून स्मार्ट सिटी ही एक फेल योजना अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये CSRचं फंडिंग येईल, मोठ्या प्रमाणावर खाजगी लोक येतील अशा प्रकारच्या समजावर आधारित हे केलेलं होतं.
पण त्यांनाच विश्वास वाटेना की असं काही होऊ शकतं, म्हणून अर्थातच ते काही वेडे नाहीत, त्यामुळे त्यांनी आपले हात आखडतेच घेतले. कारण त्यांना दिसत होतं की जे व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही म्हटल्यावर त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवण्यात काय अर्थ आहे. मला असं वाटतं की पुणे महापालिका काय, स्मार्ट सिटी मिशन काय, यांच्याकडे पैसा हा प्रॉब्लेम फारसा नव्हताच. प्रॉब्लेम होता तो इच्छाशक्ती आणि कुठेतरी त्यासाठी लागणारी दूरदृष्टी, या दोन्ही गोष्टी नसल्यामुळे खरं म्हणजे ही स्मार्ट सिटी योजना फेल गेलेली आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. नाही, मुळात एक लक्षात घ्या, पालिकेमध्ये पक्षाची सत्ता कधी नसतेच. पालिकेमधली सत्ता ही खऱ्या अर्थाने असते ती स्थायी समितीची. कारण जेवढं पालिकेचं जे काय 9,000 कोटीचं बजेट असेल त्याचं जे टेंडरिंग आहे ते संपूर्णपणे स्थायी समिती बघते. ही 14-15 लोकांची जी समिती आहे त्यांच्या हातात पुण्याचं भवितव्य आहे, त्यांच्या हातात पुण्याचा विकास आहे आणि ते सर्व पक्षीय असतात, कायमच असतात. त्यामुळे कुठल्या पक्षाचे कमी असतील, कुठल्याचे जास्त असतील, पण सर्व पक्षांचे प्रतिनिधी त्याच्यात असतात. त्यामुळे जे काही पुण्याचं बरं वाईट झालेलं आहे त्याचा दोष कुठल्याही एका पक्षावर, एका आघाडीवर किंवा एका राजवटीवर देऊन चालणार नाही. सर्व पक्ष त्याला संपूर्णपणे जबाबदार आहेत. त्यामुळे पुण्याचं जर काही बरं व्हायला हवं असेल तर तिथे पक्षांनी एक कुठेतरी निरपेक्ष पद्धतीचा कारभार करण्याची गरज आहे आणि ती मात्र निश्चितपणे होताना दिसत नाही. गेली 25 वर्षात परिस्थिती बदललेली नाही. नाही, लोक सुद्धा काही प्रमाणात इथे कमी पडतात हे मान्यच करायला पाहिजे. 5 वर्षातनं एकदा मतदान केलं म्हणजे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य संपलं असं लोक जोपर्यंत मानतायत तोपर्यंत ह्या परिस्थितीत सुधारणा होणार नाही. आपल्या एरियामध्ये जी कामं चालतात त्याच्यावर लक्ष ठेवणं, म्हणजे अनेकदा असं दिसतं की एक फुटपाथ दरवर्षी त्याच्यावरचे टाईल्स बदलले जातात. का हो? घरामध्ये लोक 40-40 वर्ष टाईल्स बदलत नाहीत, फुटपाथच्या टाईल्स दरवर्षी बदलायची गरज काय? पण ह्याच्यावर स्थानिक नागरिकांचं लक्ष पाहिजे की गेल्या वर्षी बदलल्या होत्या, आता आहेत, चांगल्या आहेत, का बदलायचे आहेत, ह्याचे प्रश्न विचारण्याची लोकांनी तयारी केली पाहिजे, तर हे थांबू शकतं. पण लोक जोपर्यंत उदासीन आहेत, लोक जोपर्यंत दुर्लक्ष करतायत, डोळेझाक करतायत, तोपर्यंत प्रशासन आणि राजकारणी मंडळी याचा फायदा घेणारच आहेत, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. पुण्याचं भविष्य पुणेकरांच्या हातात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांवर पुणेकर अवलंबून राहत असतील तर पुण्याचं भविष्य काल होतं तसंच आज असणार आहे, तसंच उद्या राहणार आहे. पुणेकरांनी जोपर्यंत पुढे येऊन ह्या सगळ्यात बदल होण्यासाठी आपलं वेळ, श्रम हे देत नाहीत तोपर्यंत पुण्याचं भविष्य फार काही चांगलं असेल असं नाही. पुणे शहराला एक चांगली परंपरा आहे, चांगला तिथं नैसर्गिक रिसोर्सेस आहेत, हवामान चांगलं आहे, अशा अनेक चांगल्या गोष्टी पुण्याकडे आहेत. पण त्या चांगल्या गोष्टी आणखीन चांगल्याकडे नेण्याकरता जी इच्छाशक्ती लागणार आहे ती फक्त राजकारणी किंवा प्रशासनाची असून चालणार नाही, ती पुणेकर जनतेची असली पाहिजे. त्यांनी कुठेतरी राजकारणी आणि प्रशासनाला ते करण्यासाठी बाध्य केलं पाहिजे. याच्यातनंच फक्त पुण्याची परिस्थिती चांगली होऊ शकते, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. असं म्हणता येणार नाही, कारण शेवटी एक लक्षात घ्या, स्थलांतर करून पुण्यात येत आहेत ते शेवटी पुण्याच्याच सगळ्या गोष्टींना हातभार लावत आहेत. कारण त्यांना जर इथं काही कामधंदा मिळाला नसता तर ती लोक इथं आलीच नसती. ती येत आहेत याचा अर्थ पुण्याला गरज आहे. पण पुण्याला जी गरज आहे ती व्यवस्थित भागवण्यासाठीची जी यंत्रणा असायला पाहिजे ती नाही. या स्थलांतरित लोकांना शेवटी कुठेतरी झोपडपट्ट्यात राहावं लागतं. त्यामुळे पुण्यातल्या झोपडपट्ट्या वाढत चालल्यात. आजच 40% जनता पुण्यातली झोपडपट्टीत राहते आणि त्या सगळ्यांना एकंदरच जीवनाचा जो दर्जा आहे तो अत्यंत खालावलेला मिळतो आहे. मग कुठेतरी केवळ स्थलांतरित येत आहेत त्यांनी कुठेतरी राहायचं आणि या शहरामध्ये काम करायचं अशी यंत्रणा असण्यापेक्षा त्यांना व्यवस्थितपणे सामावून घेणारी यंत्रणा निर्माण होण्याची गरज आहे.